Brought to you by Global St. Angelo's Venture Funding. एकीकडे सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीनंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत असताना आता भाजपचे नेते पियुष गोयल यांच्या एका वक्तव्यामुळे नव्या चर्चा सुरू झाल्यात. पियुष गोयल यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी प्रफुल्ल पटेल यांना राष्ट्रवादीचं अध्यक्ष केलं असल्याचं म्हटलंय. पियुष गोयल यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद उभा राहिलाय. सुरुवातीला पियुष गोयल काय म्हणाले ते पाहूयात. पियुष गोयल यांना दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा होत्या, त्याचा आता काय होईल असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना गोयल म्हणाले, मला नाही वाटत ते होतंय. मला वैयक्तिकरित्या वाटत नाही ते होईल. महायुतीचा भाग म्हणून राष्ट्रवादीने चांगली कामगिरी केली आहे. पक्षाचं नेतृत्व अजित पवारांकडे होतं आणि आता सुनेत्रा पवारांकडे आहे. प्रफुल्ल पटेलांची राष्ट्रवादीचं राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. लोकांचा विश्वास गमावल्यामुळे मला नाही वाटत शरद पवारांना राष्ट्रवादीसोबत येण्यासाठी बोलवण्यात आलं. पिंपरी चिंचवड आणि पुण्यात एकत्रित येऊनही त्यांचा सुफडा साफ झाला. अजित पवार महायुतीसोबत आले असते तर पिंपरी चिंचवड आणि पुण्याच्या विजयाचा ते भाग असते. शरद पवारांसोबत युती करणं ही मोठी चूक होती. आता त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना हे समजलं आहे. पियुष गोयल यांच्या या वक्तव्यानंतर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. आमदार अमोल मिटकर यांनी पोस्ट लिहित म्हटलंय की राष्ट्रवादी काँग्रेसबाबत जाणीवपूर्वक खोट्या बातम्या पसरवण्याचं काम सुरू आहे. अध्यक्षपदासंदर्भात कोणताही निर्णय झालेला नसताना अफवा पसरवणं हे राजकीय हेतूने केलं जात आहे. जनता आणि कार्यकर्त्यांनी अशा बातम्यांवर विश्वास ठेवू नये. दरम्यान या चर्चांनंतर प्रफुल्ल पटेल यांनी समोर येत या सगळ्यावर स्पष्टीकरण दिलंय. पटेल यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलंय, माझी राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली अशा बातम्या प्रसारित होत असल्याचं निदर्शनास आलंय. मी हे स्पष्ट करू इच्छितो की हे रिपोर्ट निराधार आणि असत्य आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा लोकशाहीवादी पक्ष आहे. हा महत्त्वाचा निर्णय आमचे वरिष्ठ नेते, आमदार, पक्षाचे ऑफिस बेअरर आणि पक्षाच्या सदस्यांच्या भावना आणि इच्छा लक्षात घेऊनच घेण्यात येईल. राष्ट्रीय पक्ष असल्याने या प्रकरणात आम्ही विहित प्रक्रिया पार पाडू. दरम्यान कालच्या दिवसभराच्या घडामोडींवर राज ठाकरेंनी भाष्य केलं होतं. त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावर देखील त्यांनी भाष्य केलं होतं. राज ठाकरे त्यांच्या पोस्टमध्ये म्हणाले होते, महाराष्ट्राच्या राजकारणाचा गेल्या काही काळात फार विचका झालाय. त्यावर खरं तर भाष्य पण करावं असं वाटत नाही. पण तरीही आज दिवसभर ज्या घडामोडी सुरू आहेत त्यावर बोलावंच लागेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासारख्या अस्सल मराठमोळ्या मातीतला आणि रांगड्या पक्षाचा अध्यक्ष हा कोणीही मराठी असावा, पाटील असावा, पण पटेल नाही. त्यामुळे या सगळ्या प्रकरणात पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.